हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे मटर पनीर. तर मटर पनीर बनवण्यासाठी ते मी 2 कांदे मोठे असे चिरून घेतले आहेत. त्याच्यानंतर 3 टोमॅटो असे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत. 5-6 लसूण पाकळ्या आहेत, थोडंसं आलं आहे आणि 7-8 काजू आहेत. तर हे आपल्याला सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे तव्यावर मी थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यावर आपण जो कांदा चिरून ठेवला आहे तो आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला तो फ्राय करायचा नाही आहे, कलर चेंज होईल असा. थोडासा मऊ होईपर्यंत कांदा परतवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि काजू परतवून घेऊया. याची तुम्ही वेगवेगळी पेस्ट पण बनवून घेऊ शकता, पण ती मग तेलामध्ये चांगली फ्राय करावी लागते. तर त्याच्यासाठी मी अशा प्रकारे शॉर्टकट करते, म्हणजे भाजून घेते थोडंसं कांदा, टोमॅटो वगैरे, म्हणजे आपल्याला तेलामध्ये जास्त वेळ परतवावं नाही लागत. तर हे सगळं मऊ झालं आहे. आता आपण टोमॅटो पण याच्यामध्ये घातलेला आहे, तो पण चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे आपलं वाटण्यासाठी जे भाजून घेतले ते तयार आहे. तर ते थंड होईपर्यंत आपण इथे पनीर फ्राय करून घेऊया. तर इथे 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे मी आणि त्याचे तुकडे करून पण तुम्ही फ्राय करू शकता किंवा असेच जर अख्खा केला तरी चालेल. तर मी तव्यावर थोडंसं तेल घालून त्याच्यावर हे पनीर आपल्याला दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित थोडासा त्याचा कलर असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालून घेते मी अजून, म्हणजे चांगलं पनीर आपलं दोन्ही साईडने फ्राय करता येईल. तर हे बघा, अशा प्रकारे मी पनीर फ्राय करून घेतलं आहे आणि ते थोडा वेळ आपण थंड करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ज्या आकाराचे तुकडे हवेत, जेवढ्या साईजचे तेवढे आपण कट करून घ्यायचे. तर पनीर पण आपलं थोडंसं थंड झालेलं आहे, तर मी ते कट करून घेते. जास्त मोठे तुकडे ठेवणार नाही आहे मी, छोटे छोटेच ठेवेन, म्हणजे ते भाजीमध्ये जास्त प्रमाणात देतात. तर म्हणून मी ते थोडे छोटे छोटे तुकडे करून घेते. ते बघा, अशा प्रकारे मी तुकडे करून घेतले. आता आपण बाकीची तयारी करूया. आणि मटर पण तुम्ही अशा प्रकारे फ्राय करून घेऊ शकता किंवा असे उकळून घेतले तरी चालेल. तर मटर आपले उकडतात तोपर्यंत आपण हे वाटण तयार करून घेऊया. आणि मटरला बघा चांगली उकळी आली आहे, ते आपण तसेच पाण्यामध्ये ठेवायचे, बाहेर नाही काढायचे, नाहीतर मग ते सुकल्यासारखे होतात. तर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतले मी, त्याच्यामध्ये आणि 1 चमचा जिरं टाकलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं 1 तमालपत्र घातलं आहे आणि थोडीशी दालचिनी टाकलेली आहे. तर ती आपण तेलामध्ये परतवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलं आहे तर ते वाटण आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि ते 1 मिनिटभर होईल असं परतवून घ्यायचं आहे. आता इथे मी ते वाटण केलेलं आहे ते तेलामध्ये घातलं आहे आणि ते आपल्याला जरा वेळ परतवून घ्यायचं आहे. तसं आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे, पण थोडा वेळ आपण परतवून घेऊया. तर वाटण बघा आपलं छान शिजलेलं आहे, चांगली उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करूया. तर थोडीशी मी हळद घातली आहे इथे. आता घालूया लाल मिरची पावडर, 1 चमचा होईल एवढी लाल मिरची पावडर घातली आहे. त्याच्यानंतर मिक्स मसाला पण थोडासा घातलेला आहे, अर्धा चमचा होईल एवढा, आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे. आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करून व्यवस्थित मी आता एक झाकण ठेवून 1 मिनिटभर शिजवून घेणार आहे. आणि इथे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीम किंवा मलाई पण ॲड करू शकता. तर इथे मी 4 ते 5 चमचे होईल एवढं दही घालते, दही फेटून घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये ॲड करते, त्याच्यामुळे पण छान टेस्ट येते. तर दही घातल्यानंतर आपण जे मटर उकडून घेतलेले होते तर ते घातले मी. उकडताना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, तर पाणी नाही घातलं आहे मी, फक्त मटर घातलेत. आणि आपण जे पनीर फ्राय करून ठेवलं आहे तर ते पनीर पण घालून घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक चांगली उकळी काढूया. 2 मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. तर इथे बघू शकता भाजी आपली छान अशी तयार झाली आहे. आता वरून मी थोडीशी कसुरी मेथी घातली आहे आणि ओली कोथिंबीर कट करून घालायची आहे आणि अशी आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे.
तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.